नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॅशनल हेल्थ मिशन म्हणजे NHM म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य अभियान या विभागांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीविषयी जाणून घेणार आहोत। तर आज जे आपण जाहिरात बघणार आहोत ती जाहिरात मित्रांनो चंद्रपूर या जिल्ह्याकरता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ही वेबसाईट या ठिकाणी आपण बघू शकतो, जिल्हा परिषद चंद्रपूर या अंतर्गत ही पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। चला तर मित्रांनो, आपण आता पुढे PDF जाहिरातीकडे वळूया। तत्पूर्वी आपण सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही अद्यापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांबरोबर शेअर करा आणि त्याचप्रमाणे व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला तुम्ही विसरू नका, कारण की आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये जर पोहोचवायची असेल त्याकरता तुम्हाला नोटिफिकेशन पाठवल्या जाईल। तर आपण महत्त्वाची माहिती आता जाणून घेऊ। तर या ठिकाणी बघू शकतो जाहिरातीमध्ये दिलेलं आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी। जाहिरात क्रमांक आहे 1/2025। ही जी जाहिरात आहे ती 25 फेब्रुवारी 2025 ची आहे। फक्त महत्त्वाची बाबी आपण या ठिकाणी जाणून घेऊ। या ठिकाणी दिलेलं आहे की जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी चंद्रपूर राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी खालील तक्त्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे कंत्राटी तत्वावर रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। म्हणजे ही जी काही पदे आहेत ते कंत्राटी तत्वावरती असणार आहेत। पुढे आपण बघून घेऊ पदाचे नाव काय आहे, एकूण पदे, कॅटेगरीनुसार किती पदे आहेत, शैक्षणिक पात्रता काय आहे आणि मानधन किती मिळणार आहे। तर सर्वप्रथम जे आहे नेम ऑफ द पोस्ट आहे अकाउंटंट, म्हणजे पदाचे नाव आहे अकाउंटंट। एकूण पदे आहेत 5, त्यापैकी ST 1, VJ 1, OBC 1, EWS 1 आणि ACBC 1 अशा पद्धतीने 5 पदे असणार आहे। क्वालिफिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे BCom आणि टॅली, म्हणजे ज्या उमेदवारांचा BCom झालेला आहे, बॅचलर ऑफ कॉमर्स आणि टॅली झालेले आहे ते उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकतात। त्याचप्रमाणे मानधन या ठिकाणी दिलेलं आहे प्रति महिना 18,000 रुपये। पुढील पदाचं नाव आहे स्टाफ नर्स, एकूण पदे आहे 31, त्यापैकी SC 1, NT 8, VJ 1, NTC 3, NTD 1, SBC 2, OBC 7, EWS 3, ACBC 3 आणि ओपन कॅटेगरी करता 2 पदे असणार आहेत। क्वालिफिकेशन दिलेलं आहे GNM किंवा BSc नर्सिंग आणि मानधन दिलेलं आहे 20,000 रुपये प्रति महिना। या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो का zpchandrapur.co.in या संकेतस्थळावरती संपूर्ण माहिती असलेली लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी PDF जाहिरात सुद्धा आहे आणि अर्ज कसा भरायचा याबाबतची सूचना किंवा माहिती आणि अर्जाचा नमुना सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, महत्त्वाच्या जे काही लिंक्स आहेत त्या सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्याकरता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लिंकचा उपयोग करू शकता आणि संपूर्ण माहिती बघून घेऊ शकता। तर या ठिकाणी महत्त्वाची तारीख दिलेली आहे, अर्ज स्वीकारण्याची अंतिम जी तारीख आहे 7 मार्च 2025 संध्याकाळी 4 वाजतापर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता। त्यानंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकृत करण्यात येणार नाही असे या ठिकाणी दिलेलं आहे। पुढे आपण बघून घेऊ मित्रांनो फक्त महत्त्वाच्या बाबी। परत या ठिकाणी दिलेलं आहे जाहिरात क्रमांक 1 25/2/2025 ही जाहिरात आहे zpchandrapur.co.in वरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या ठिकाणी फक्त जी महत्त्वाची माहिती आहे त्यावरतीच आपण नजर टाकणार आहोत। काही अटी व शर्ती आहे ते तुम्ही PDF डाउनलोड करून बघून घेऊ शकता। या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे 6वा, जाहिरात प्रसिद्ध झाली त्या दिवशीची वयोमर्यादा। तर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे 25 फेब्रुवारी 2025 रोजी आणि वयोमर्यादा त्या ठिकाणी दिलेली आहे 25 तारखेला खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे आणि राखीव प्रवर्गाकरता 43 वर्षे अशा पद्धतीने वयोमर्यादा दिलेली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सेवेतील कार्यरत कर्मचाऱ्यांकरता कमाल सेवा प्रवेश मर्यादा 5 वर्षांपर्यंत शिथिल राहील अशा ठिकाणी दिलेले आहे आणि सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्याकरता कमाल वयोमर्यादा 65 वर्ष दिलेली आहे। महत्त्वाचा मुद्दा आहे की उमेदवारास एकापेक्षा जास्त अर्ज सादर करायचे असल्यास प्रत्येक पदाकरता स्वतंत्र अर्ज करावा लागेल। अर्ज करीत असलेल्या पदांचे नाव व सामाजिक आरक्षणानुसार सदर पदाकरता नमूद प्रवर्ग म्हणजे जातीचा प्रवर्ग अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करावा असे या ठिकाणी दिलेले आहे। जे उमेदवार राखीव संवर्गातून अर्ज सादर करत आहे त्या उमेदवारांकडे त्या संवर्गाची वैध प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट किंवा व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जोडणे आवश्यक आहे। यापैकी मित्रांनो व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कदाचित महत्त्वाची नसणार, कारण तुम्ही जॉईन झाल्यानंतरच डिपार्टमेंट अर्ज देतं जात पडताळणी कार्यालयाला आणि त्यानंतर तुमची कास्ट व्हॅलिडिटी येते। तर कास्ट सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी लागू शकते। तरी पण आपण देत असलेली माहिती तुम्ही पुनश्च तपासून घेऊ शकता डिपार्टमेंटला भेट देऊन। वैध प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही व अशा उमेदवारांना राखीव संवर्गाचा लाभ
घेता येणार नाही असं या ठिकाणी दिलेलं आहे। तरी पण कास्ट व्हॅलिडिटी विषयी तुम्ही एकदा माहिती घेऊन घेऊ शकता। त्यानंतर दिलेलं आहे की अर्जासोबत सादर करायच्या आवश्यक कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या छायांकित प्रती, म्हणजे तुम्हाला झेरॉक्स कॉपी जोडायची आहे। स्वसाक्षांकित म्हणजे तुम्हाला त्यावरती तुमची साइन करून घ्यायची आहे। तर काय काय द्यायचं आहे की पदाकरता आवश्यक शैक्षणिक पात्रता, उत्तीर्ण झाल्याचे अंतिम वर्षाचे गुणपत्रक म्हणजे फायनल इयरची मार्कशीट तुम्हाला द्यायची आहे। सेमिस्टर पद्धत असल्यास अंतिम वर्षामधील सर्व सेमिस्टरच्या मार्कशीट जोडण्यात याव्यात। तसेच इतर आवश्यक प्रमाणपत्रामध्ये शाळा सोडल्याचा किंवा जन्मतारखेचा दाखला, अनुभवाची प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, तांत्रिक पदांकरता तत्सम कौन्सिलचे वैध नोंदणी प्रमाणपत्र, ही डॉक्युमेंट्स तुम्हाला स्वसाक्षांकित म्हणजे तुमची सही करून झेरॉक्स करून सबमिट करायची आहे। अर्ज करण्याची पद्धत या ठिकाणी दिलेली आहे। इच्छुक उमेदवारांनी यासोबत देण्यात आलेल्या अर्जाच्या नमुन्यात म्हणजे खाली अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे। A4 साइज आकाराच्या पांढऱ्या जाड कागदावर प्रिंट करून सुवच्छ अक्षरात भरलेला अर्ज आवश्यक सर्व कागदपत्रांसह सादर करावा। म्हणजे तुम्हाला तो अर्ज प्रिंटआउट काढून घ्यायचा आहे, तुमच्या अक्षरामध्ये भरून घ्यायचा आहे आणि डॉक्युमेंट जोडून तो सबमिट करून घ्यायचा आहे। फी या ठिकाणी बघून घेऊ। खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता 150 रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरता 100 रुपये फी आहे। ही फी तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेचे डीडी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे, म्हणजे तुम्हाला डीडी बनवावा लागेल राष्ट्रीयकृत बँकेचा आणि अर्जासोबत तुम्हाला जोडावा लागेल आणि त्या डीडीच्या मागे तुमचं स्वतःचं नाव आणि अर्ज केलेल्या पदाचे नाव लिहायचे आहे। आणि ही जी डीडी आहे ते तुम्हाला कोणाच्या नावे काढायची आहे तर डिस्ट्रिक्ट इंटरग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी चंद्रपूर या नावाने तुम्हाला डीडी बनवायचा आहे। आणि त्यानंतर तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट्स म्हणजे तुमचा अर्ज, सर्व डॉक्युमेंट्स आणि डीडी हे सर्व दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट्स लिफाफ्यामध्ये सीलबंद करून अर्ज करीत असलेल्या पदाचे नाव तसेच उमेदवाराचे संपूर्ण नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक लिफाफ्यावर नमूद करून सादर करावे। म्हणजे त्या लिफाफ्यावरती तुम्हाला तुमचं नाव, तुमचा पत्ता, तुमचा मोबाईल क्रमांक लिहायचा आहे आणि तदनंतर तो लिफाफा दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला सबमिट करायचा आहे। उमेदवारांनी आपले अर्ज जिल्हा NHM कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परिसर, रामनगर चंद्रपूर या ठिकाणी सादर करायचे आहे 7 मार्च 2025 ला संध्याकाळी 4 वाजतापर्यंत। आणि हे जे अर्ज आहेत तुम्हाला एकतर पोस्टाद्वारे सबमिट करायचे आहे किंवा स्वतः नेऊन तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायचे आहे आणि त्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज मान्य राहणार नाही असं या ठिकाणी दिलेले आहे। या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत, PDF डाउनलोड करून त्या गोष्टी तुम्ही बघून घेऊ शकता। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे नॅशनल हेल्थ मिशनच्या अंतर्गत। हा ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला A4 साइजच्या पेपरवरती प्रिंट करायचा आहे आणि या ठिकाणी संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे। एक नजर त्याच्यावरती सुद्धा आपण टाकून घेऊ। नेम ऑफ द पोस्ट अप्लाइड फॉर म्हणजे कोणत्या पदाकरता तुम्ही अर्ज सादर करत आहात, स्टाफ नर्स करता की अकाउंटंट करता हे पद तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे। फुल नेम ऑफ कॅन्डिडेट तुमचं पूर्ण नाव, फादर्स और हजबंड्स नेम वडिलांचे किंवा पतीचे नाव या ठिकाणी लिहायचं आहे। तुमची जन्मतारीख या ठिकाणी लिहायची आहे, डेट ऑफ बर्थ DD MM YY या फॉर्मॅटमध्ये। ब्लड ग्रुप कोणता आहे, तुमचं जेंडर काय आहे, मेल फिमेल ट्रान्सजेंडर या ठिकाणी लिहायचं आहे। मॅरिटल स्टेटस तुमचं काय आहे, विवाहित अविवाहित विडो अशा पद्धतीने लिहायचं आहे। तुम्ही सध्या NHM मध्ये काम करत आहात का त्याविषयी yes no असं लिहायचं आहे। नॅशनॅलिटी इंडियन, रिलीजन म्हणजे तुमचा धर्म, तुमची कॅटेगरी कोणती आहे आणि अप्लाइंग कॅटेगरी कोणती आहे। हे 2 वेगवेगळे मुद्दे आहेत। तुम्ही जरी कॅटेगरी मधून असाल कोणत्याही पण तुम्हाला जर त्या कॅटेगरी मधून अप्लाय करायचा असेल तरच तुम्ही अप्लाइंग कॅटेगरी या ठिकाणी लिहायचं आहे किंवा ओपन मधून जर अर्ज सादर करत असाल तर ओपन या ठिकाणी लिहायचा आहे। त्यानंतर तुमचा प्रेझेंट ऍड्रेस, त्याच्यानंतर तुमचा परमनंट ऍड्रेस म्हणजे सध्या कुठे राहता आणि परमनंट तुमचा पत्ता काय आहे या ठिकाणी स्टेट, पिन आणि कॉन्टॅक्ट नंबर सोबत लिहायचा आहे। त्यानंतर तुम्हाला ईमेल आयडी या ठिकाणी द्यायचा आहे आणि अल्टरनेट ईमेल आयडी सुद्धा या ठिकाणी द्यायची आहे। त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला डीडीची डिटेल द्यायचं आहे। डीडीची बँक नेम कोणती आहे, कोणत्या बँकेची डीडी आहे, डीडी नंबर आणि किती रुपयाचा डीडी आहे। त्यानंतर लँग्वेज नोन म्हणजे इंग्लिश, हिंदी, मराठी आणि अदर म्हणजे कोणकोणत्या भाषा तुम्हाला येतात येस नो मध्ये लिहायचं आहे। कम्प्युटर प्रोफिशियन्सी म्हणजे कम्प्युटर नॉलेज काय आहे त्याविषयी लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचं अकॅडमिक किंवा प्रोफेशनल एज्युकेशन समरी या ठिकाणी लिहायची आहे। कधीपर्यंत शिकले, डिग्री कोणती आहे किंवा डिप्लोमा कोणता आहे, युनिव्हर्सिटीचं नाव, इन्स्टिट्यूटचं नाव, स्पेशलायझेशन कोणतं होतं आणि फायनल इयरचे तुमचे टोटल मार्क, मिळालेले मार्क आणि पर्सेंटेज या ठिकाणी लिहायचं आहे। त्यानंतर तुमचा अनुभव या ठिकाणी लिहायचा आहे। एक्सपिरियन्स, टोटल एक्सपिरियन्स किती आहे, त्यामध्ये कोणत्या ऑर्गनायझेशन मध्ये तुम्ही काम केलं, डेजिग्नेशन काय होतं म्हणजे पद काय होतं आणि तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय होत्या त्या सुद्धा या ठिकाणी लिहायच्या आहे। त्यानंतर मित्रांनो डिटेल्स ऑफ इंटर्नशिप, वर्कशॉप किंवा कॉन्फरन्स किंवा ट्रेनिंग कोणकोणते तुम्ही अटेंड केलेले आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी डिक्लेरेशन दिलेलं आहे, त्या डिक्लेरेशन वरती तुमचं नाव आणि सिग्नेचर द्यायचं आहे आणि सबमिट करताना हा फॉर्म तुम्हाला प्रिंट काढून माहिती भरून लिहायचा आहे।
त्यानंतर बघून घेऊ परीक्षा यादीमध्ये काही चेकलिस्ट दिलेले आहे, उमेदवाराचे नाव, पदाचे नाव आणि कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्ही जोडलेले आहे त्या ठिकाणी होय नाही असं लिहायचं आहे. काय काय दिलेलं आहे, उमेदवाराचा अर्ज, पदाकरता आवश्यक अर्जानुसार पदवी, पदविकाचे अंतिम वर्षाची गुणपत्रिका जोडले आहे का, होय नाही, उच्च शैक्षणिक अर्हता, सेमिस्टर पद्धत असल्यास अंतिम वर्षामधील सर्व मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मतारखेचा दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, तांत्रिक पदांकरता तत्सम कौन्सिलचे वैध नोंदणी प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र आणि डीडी जोडण्यात आलेला आहे का, या सर्व गोष्टी तुम्हाला होय नाही मध्ये लिहायचे आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सही करायची आहे. आणि हा सर्व फॉर्म डॉक्युमेंट सोबत आणि डीडी सोबत तुम्हाला जो आपण आता पत्ता वाचला होता त्या पत्त्यावरती सबमिट करायचा आहे. पत्ता एकदा बघून घेऊ मित्रांनो, जिल्हा NHM कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परिसर, रामनगर, चंद्रपूर. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. धन्यवाद.